नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वीचा इतिहासाचा पेपर आपला पुढचा आहे, इतिहास आणि राज्यशास्त्राचा. तर आपण या पेपरवर चर्चा करूयात. एक महत्त्वाची प्रश्नपत्रिका आज आपण पाहतोय. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण या या प्रश्नपत्रिकेचा जर विचार केला, तर प्रश्न क्रमांक पहिला जो आहे, त्या पहिल्यामध्ये आणि असे 2 प्रश्न असतात. म्हणजे पहिला 6 मार्काला असतो. मध्ये तुम्हाला असे बहुपर्यायी प्रश्न असतात, ज्याच्यामध्ये बघा रिकाम्या जागा वगैरे आहे. बहुपर्याय म्हणजे इथं एक प्रश्न त्याचे 4 ऑप्शन्स आहेत. जसं की मथुरा शिल्पशैली टिंब-टिंब या काळात उदयास आले. तर मित्रांनो, याचं नेमकं उत्तर काय आहे? आपल्याकडे 4 ऑप्शन दिलेले असतात. तर या 4 ऑप्शनपैकी आपल्याला योग्य ऑप्शन जो आहे तो निवडायचा आहे आणि ते विधान जे आहे ते पूर्ण लिहायचं मित्रांनो. नुसतं ऑप्शन लिहायचं नाही, तर ते विधान पूर्ण. जसं मथुरा चित्रशैली जी आहे, ती कुशाण या काळामध्ये उदयास आली. मग हे कुशाण हा जो शब्द आहे, तो पूर्ण या ठिकाणी लिहायचा आणि कुशाण खाली अंडरलाईन करायचं. म्हणजे वाक्य पूर्ण जसं आहे तसं आपल्याला लिहायचं आहे. महाबळेश्वर जवळील भिलार हे टिंब-टिंब गाव म्हणून प्रसिद्ध आहे. तर भिलार हे पुस्तकांचे गाव. कसं बाबा भिलार हे पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे, एवढं लक्षात घ्या. पुढचा मुद्दा आपल्याकडे आहे मानवी इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास असतो, असे मत टिंब-टिंब या तत्त्वज्ञाने मांडले. तर हे मत कार्ल मार्क्स यांनी मांडलं. त्यांचा दास कॅपिटल या ग्रंथामध्ये कार्ल मार्क्स यांनी हे जे विधान ते मांडलेलं आहे, हा विचार मांडलेला आहे, वर्ग सिद्धांत, वर्ग संघर्ष हा मांडलेला आहे त्यांनी. ओके. पुढचा या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, चुकीची जोडी ओळखायची आणि ती फक्त लिहायची, काय दुरुस्त करायची गरज नाहीये. तर पहिलं बघा, या 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 जोड्यांमधील कुटिट्टियम हा केरळमधील संस्कृत नाट्य परंपरा आहे, बरोबर. रम्मन बघा, ही जी पश्चिम बंगालमधलं नृत्य नाहीये मित्रांनो, तर ही जोडी चुकीची आहे. तर ही जोडी तुम्ही लिहू शकताय. ठीक आहे. पुढचा दशावतार, त्यागराज. तर दशावतार आणि त्यागराज ही पहिलीच जोडी या ठिकाणी चुकीची आहे. हा ऑप्शन लिहू शकताय. जेम्स मिल स्त्रीवादी इतिहासकार. नाही मित्रांनो, हा स्त्रीवादी इतिहासकार नव्हता. त्यामुळे इथे या ठिकाणी जेम्स मिल ही जोडी हे उत्तर तुमचं येईल. पुढचा बघा, संकल्पना चित्र पूर्ण करा. आता पर्यटनाचे प्रकार. आता या ठिकाणी पर्यटनाचे प्रकार भरपूर सारे आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता कृषी पर्यटन आपल्याकडे आहे. त्याचबरोबर कृषी पर्यटनासोबत पर्यटन आहे. ऐतिहासिक पर्यटन आहे. त्याचबरोबर तुम्ही आरोग्य पर्यटन असेल, सांस्कृतिक पर्यटन लिहू शकता. सांस्कृतिक पर्यटन लिहू शकताय. त्याचबरोबर तुम्ही कृषी पर्यटन झालं, धार्मिक पर्यटन तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता. पर्यटन म्हणू शकताय किंवा भौगोलिक पर्यटन सुद्धा आपल्याकडे आहे. भौगोलिक पर्यटन. तर यापैकी कुठलेही मित्रांनो तुम्ही आणखी सुद्धा आहेत पर्यटनाचे प्रकार. तर त्यापैकी तुम्हाला या ठिकाणी 4च लिहायचे. तुम्हाला हे संकल्पना चित्र जसंच्या तसं काढायचं आहे मित्रांनो. हे लक्षात घ्या. जसंच्या तसं काढायचं आहे. ओके. पुढचा मुद्दा इथे लिहिलेला बघा. हे जे याच्यामध्ये तुम्हाला फक्त इथं बघा स्थळे दिलेत आणि त्या वार्षिक स्थळांना मान्यता कधी मिळाली, ते या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. तर आता इथे बघा, पहिलं काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाचा जर तुम्ही विचार केला, तर 1985 मध्ये याला मान्यता मिळालेली आहे. काझीरंगा या ठिकाणी राष्ट्रीय उद्यान. ओके. पुढचा मुद्दा बघितला, तर 1987 साली कोण आला? तर सुंदरबन राष्ट्रीय उद्यान आला. सुंदरबन. सुंदरबन राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी याला 1987 साली मान्यता मिळाली. पश्चिम घाटाला जवळपास 2012 साली. ओके. आणि 2014 मध्ये द ग्रेट हिमालयन पार्क इथे लिहू शकता. ग्रेट हिमालयन पार्क, द ग्रेट हिमालयन पार्क. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला हे संकल्पना चित्र जे आहेत ती व्यवस्थित पूर्ण करायची आहेत. याच्यात तुम्हाला चांगले मार्क, आउट ऑफ मार्क मिळू शकतात. पुढचा बघा, हा तक्ता पूर्ण करायचा ज्याच्यामध्ये तुम्हाला ललितची गुणवैशिष्ट्ये आणि भारुडाची गुणवैशिष्ट्ये लिहायची आणि दोघांची सुद्धा या ठिकाणी उदाहरणे सुद्धा लिहायची आहेत. ओके. ललित म्हणजे काय बाबा? प्रसंगी आपण देवतेकडे मागणे मागितले जाते, त्याला आपण ललित या ठिकाणी म्हणतो. आणि भारुड म्हणजे काय? आध्यात्मिक व नैतिक शिकवण त्याच्यामध्ये असते. आणि बाकी तुम्ही उदाहरण लिहू शकता, की बाबा कोकण, गोवा या भागामध्ये मोठ्या प्रमाणात प्रचलित आहेत आणि तुम्ही भारुडामध्ये म्हणू शकता, की ज्ञानेश्वर, नामदेव यांची भारुडे प्रचलित आहेत. ओके. किंवा संत एकनाथांची भारुडे जी आहेत, ती खूप लोकप्रिय आहेत, असे तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर जो प्रश्न आहे मित्रांनो, याच्यामध्ये हा टिपा लिहा असतो. या टिपा इथे तुम्हाला संकल्पना चित्र जे आहेत ना, ती तुम्हाला 3 पैकी 2 पूर्ण करायचे आहेत. आणि इथे जो प्रश्न आहे आपला, त्याच्यामध्ये तुम्हाला टिपा लिहायच्या आहेत. आता इथे तुम्हाला 3 टिपा दिलेल्या आहेत. या तिघांपैकी कुठल्याही 2 टिपा तुम्हाला लिहायच्या आहेत. जसं की स्थळकोश. आता स्थळकोश म्हणजे काय बाबा? लक्षात घ्या. स्थळकोश म्हणजे काय? की भूप्रदेशाच्या आधारे इतिहास घडत असतो. म्हणून इतिहासाच्या अभ्यासासाठी भूगोल सुद्धा महत्त्वाचा असतो. आणि या ऐतिहासिक स्थळांच्या संदर्भात माहिती देणारे कोश म्हणजे स्थळकोश. म्हणजे ऐतिहासिक स्थळांच्या संदर्भात माहिती देणारे कोश जे आहे त्याला आपण स्थळकोश म्हणतो आणि याविषयी तुम्ही लिहू शकता. पुढचा मुद्दा प्राच्यवादी इतिहास लेखन.
बघा याच्यामध्ये तुम्ही काय लिहू शकता, की बाबा 18व्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपातील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झालं. म्हणजे आपला भारत देश असेल, चीन असेल, इकडचे जे काही देश आहेत, यांच्याविषयी एक कुतूहल निर्माण झालं. आणि या कुतूहलापोटी भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना पाश्चात्यवादी अभ्यासक आपण असं म्हणतो. ओके. त्याच्यानंतर वर्तमानपत्रांचे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातलं तुम्हाला कार्य लिहायचं आहे. बघा, लोकजागृती व लोकशिक्षण केलं. यांनी काय केलं? लोकजागृती केली, लोकशिक्षण केलं. त्याचबरोबर भारतीय संस्कृतीची आणि इतिहासाची थोरवी जी आहे, ती वृत्तपत्रांच्या माध्यमातून समाजाच्या पुढे आली. त्याचबरोबर सामाजिक, धार्मिक व राजकीय चळवळींना पाठिंबा देण्याचं मोठं काम या पत्रांनी केलेलं आहे, असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. यानंतर इथे बघा तुम्हाला तिसरा जो प्रश्न आहे 4 मार्काला आहे. ज्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी 2 जे आहेत 4 पैकी कुठलीही 2 या ठिकाणी कारणे जी आहेत ती स्पष्ट करायची आहे. सहकारण विधाने जी आहेत ती सहकारण स्पष्ट करायची आहे. जसं की फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले जाते. तर हा प्रश्न खूप वेळा येऊन गेला मित्रांनो. याचं उत्तर लिहिताना तुम्ही काय लिहू शकता, की बाबा मायकल फुको यांनी कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करण्याची जी पद्धत आहे, ती त्यांनी चुकीची ठरवली. ओके. त्यांचं काय म्हणणं आहे, की बाबा अंतिम सत्यापर्यंत पोहोचणं हे पुरातत्वाचं उद्दिष्ट नसतं. तर पुरातत्वाचं उद्दिष्ट काय असलं पाहिजे, की भूतकाळातील स्थित्यांतरांचे भूतकाळामध्ये जी काही स्थित्यांतरं झाली, म्हणजे जे काही बदल झाले, त्याचं स्पष्टीकरण देण्याचा हा पुरातत्वाचा प्रयत्न असला पाहिजे. आणि फुको यांनी इतिहासातील स्थित्यांतराचे स्पष्टीकरण देण्यावर अधिक भर दिला होता. म्हणून त्यांच्या लेखन पद्धतीला आपण ज्ञानाचं पुरातत्व असं म्हणतो. दुसरा मुद्दा आहे, की बाबा चित्रकथेसारख्या नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या परंपरेचे पुनर्जीवन करणं गरजेचं आहे. बघा लक्षात घ्या, कठपुतळ्या आहेत किंवा चित्रांच्या सहाय्याने रामायण, महाभारतातील कथा सांगण्याची जी परंपरा आहे, तिला आपण कठपुतळी असं किंवा चित्रकथी परंपरा आपण म्हणतो. ओके. आता या परंपरा ज्या आहेत, त्या आपल्या संस्कृतीचा एक घटक आहे आणि तो आपला वैभवशाली वारसा आहे. त्याचबरोबर लक्षात घ्या, ठाकर आहे, आदिवासी आहे, वारली आहे, अशा जमातींनी चित्रकथी परंपरा पिढ्यानपिढ्या टिकवून ठेवलेली आहे. आणि चित्रकथी कुटुंबांमध्ये जतन करून ठेवलेल्या पोथ्या आता त्या जीर्ण होत चाललेल्या आहेत आणि त्या नामशेष होण्याच्या मार्गावर चाललेल्या आहेत. तर यांचं जतन करणं हे खूप गरजेचं आहे आणि यांचं पुनर्जीवन करणं गरजेचं आहे. पुढचा मुद्दा आहे तिसरा, खेळांद्वारे इतिहासावर प्रकाश पडू शकतो. बघा मित्रांनो, खेळण्यांद्वारे इतिहासावर प्रकाश पडू शकतो. कसा? तर खेळण्यांमुळे काय होतं माहिती आहे का? एखाद्या खेळण्यांचा जर आपण अभ्यास केला, जुनं एखादं खेळणं आपल्याला सापडलं, तर त्या खेळण्यामुळे ज्या काळातलं जे खेळणं आहे, त्या काळातल्या धार्मिक, सांस्कृतिक परंपरा ज्या आहेत, त्या आपल्या लक्षात येतात. त्याचबरोबर मातीचे किल्ले व त्यावर शिवकालीन देखावा उभा करण्यासाठी मातीच्या प्रतिमा ठेवतात. त्यावरून किल्ल्यांच्या रचनेचा आपल्याला अभ्यास होतो. त्याचबरोबर उत्खननात पोपई शहरामध्ये बघा, पोपई शहर जे आहे, त्या उत्खननामध्ये सापडलेल्या भारतीय हस्तिदंताची जी काही बाहुली आहे, हस्तिदंती बाहुली सापडली भारतातल्या हस्तिदंताची किंवा भारतीय हस्तिदंती बाहुली सापडली. यावरून भारत आणि रोम यांच्यातील प्राचीन संबंधावर एक थोडासा प्रकाश पडतो. म्हणजे एक इतिहास जो आहे, त्या इतिहासावरती प्रकाश पडतो खेळण्यांद्वारे. पुढचा, जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारे जाहीर केली जाते. आता मी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत नाही. या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरावरती आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत. इथे बघा चौथा प्रश्न खूप सोपा आहे. तिथे 4 मार्क तुम्हाला मिळू शकतायत. इथे आपल्याला हा उतारा वाचायचा असतो आणि ह्या उतार्यावरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे. जसं की हा उतारा आहे, याच्यामध्ये तुम्हाला दिले, हॉकीचे जादूगार कोणाला म्हणतात? तर मेजर ध्यानचंद यांना आपण हॉकीचे जादूगार म्हणतो. ओके. पुढचा प्रश्न आपल्याकडे आहे, भारतात मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस काय म्हणून साजरा केला जातो? तर यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो. मेजर ध्यानचंद यांची ऑलिम्पिक स्पर्धेमधली कामगिरी लिहायची आहे या उत्तराच्या आधारावरती. 5वा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सविस्तर उत्तरे द्यायची आहेत. 4 पैकी तुम्हाला मित्रांनो कुठल्याही 2 प्रश्नांची तुम्हाला सविस्तर उत्तरे द्यायची आहेत. एका प्रश्नाला 3 मार्क. म्हणजे पहिले जे 5 प्रश्न या ठिकाणी मित्रांनो असतात, ते 5च्या 5 प्रश्न इतिहासावर आधारित असतात. आणि पुढचे जे काही प्रश्न आहे 6वा, 7वा, 8वा, 9वा हे तुमचे राज्यशास्त्रावर आधारित असतात. राज्यशास्त्र एकूण 12 मार्क, इतिहास एकूण 38 मार्क. तर आता बघा, पहिला प्रश्न तुम्हाला नेहमी असतो विधाने योग्य पर्याय निवडून विधाने तुम्हाला पूर्ण लिहायचे आहेत. पहिला प्रश्न आहे 73 व 74व्या संविधान दुरुस्तीने टिंबटिंबच्या अधिकारात खूप मोठी वाढ झाली. तर या ठिकाणी स्थानिक शासन संस्थांच्या अधिकारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली, हे उत्तर आहे. जगातील सर्वच लोकशाही राष्ट्रांपुढील सगळ्यात मोठं आव्हान जर तुम्ही आता बघायला गेलं, तर ते सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे लोकशाहीची पाळेमुळे आणखी खोलवर नेणे. ओके. या ठिकाणी चुकी बरोबर ते स्पष्ट करा.
विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात. बरोबर आहे मित्रांनो. समजा बाबा काही वेळा विधानसभेचा किंवा लोकसभेचा एखादा सदस्य आपल्या प्रतिनिधित्वाचा राजीनामा देतो किंवा एखाद्या प्रतिनिधीचे अकस्मात निधन होते. त्यावेळेस अशा प्रसंगी निवडणूक आयोग इथे पुन्हा निवडणुका घेऊ शकतात. पुढचा मुद्दा आहे आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते. हे पहिलं बरोबर आहे. हे चूक आहे मित्रांनो. कारण आघाडी शासनामधून स्थिरता निर्माण होते हे भारतामध्ये दाखवून दिलेलं आहे. जवळपास 1989च्या नंतरच्या ज्या काही निवडणुका आहेत, त्याच्यामध्ये आपण बघितलं तर कुठल्याच पक्षाला बहुमत मिळालं नाही तिथून पुढे. फक्त एका मधल्या काळामध्ये भाजपाला बहुमत मिळालं होतं. पण आजच्या या काळामध्ये सुद्धा भाजप या पक्षाला पूर्ण बहुमत नाहीये. तर 1989च्या अगोदर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला बहुमत मिळायचं पूर्णपणे किंवा एका ठराविक पक्षाला बहुमत मिळायचं. पण 1989 नंतर बहुमत नाही मिळालं कुठल्याच पक्षाला व्यवस्थित. त्याच्यामुळे आघाडी अनेक पक्ष एकत्र येऊन त्यांनी आघाडी स्थापन करून सरकार चालवलं आणि ते यशस्वी सुद्धा ठरलं. ग्राहक चळवळ अस्तित्वात आली. हे विधान बरोबर आहे. ओके. पुढचा मुद्दा बघा 8वा. या ठिकाणी तुम्हाला संकल्पना 2 दिलेल्या असतात. त्याच्यातून एक संकल्पना पूर्ण करायची आहे, लिहायची आहे. आता संकल्पना चित्र दोघांपैकी एक. जसं निवडणूक प्रक्रिया बघा. मतदारसंघाची निर्मिती होते. त्याच्यानंतर मतदार याद्या निश्चित होतात. त्याच्यानंतर मग उमेदवारांकडून नामांकन पत्र व त्यांच्या अर्जांची छाननी होते. त्याच्यानंतर मग निवडणुकीचा प्रचार होतो. निवडणूक प्रचार होतो. प्रचार झाला की मग मतदान होतं. मतदान झाल्यानंतर मतमोजणी होते. मतदान झाल्यानंतर मग निवडणुकीचा निकाल मतदान झाल्यानंतर मतमोजणी होते. मतमोजणी होते. मतमोजणी झाल्यावरती निकाल लागतो आणि निकाल झाल्यानंतर काय होतं? निवडणुकी संबंधीच्या वादांचे निराकरण होते. ओके. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्याला इथं, की संकल्पना चित्र पूर्ण करा. भारतीय लोकशाही समोरील आव्हाने. पहिलं आहे जमातवाद. मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याचबरोबर तुम्ही लिहू शकता भ्रष्टाचार वाढलेला आहे. भ्रष्टाचार हा वाढलेला आहे. त्याचबरोबर दहशतवाद. त्याचबरोबर मित्रांनो नक्षलवाद आणि त्याचबरोबर राजकारणाचे गुन्हेगारीकरण हे तुम्हाला आता सध्या खूप मोठ्या प्रमाणात ही समस्या दिसते. आणि शेवटचा जो 9वा प्रश्न आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला थोडक्यात उत्तर द्यायचे ह्या 2 प्रश्नांपैकी एका प्रश्नाचं तुम्हाला थोडक्यात उत्तर द्यायचं तर मित्रांनो इतिहासाच्या ह्या प्रश्नपत्रिकेवर आपण चर्चा केली. जर तुम्हाला इतिहासाच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील अजून तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी प्रश्नपत्रिकांची लिंक दिली आणि त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला इतिहासाच्या नोट्स हव्या असतील तर त्या नोट्सची लिंक सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली किंवा इथं चॅट बॉक्समध्ये तुम्हाला पिन केलेली आहे मी नोट्सची लिंक. तर त्या लिंकवर क्लिक करून सगळ्या इतिहासाच्या नोट्स डाउनलोड करा आणि त्याचा अभ्यास करा. तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर आजच्या चर्चेत तिथेच थांबूयात. बाय मित्रांनो. धन्यवाद सर्वांना.